मुलाचं लग्न चाललेलं आहे. आईवडिलांना खूप आनंद होतो. तिकडे लग्न कार्य चाललं असताना सगळं हाताने करावं लागायचं, जेवण वगैरे सगळं. रात्र जागा लागायचं, घाऱ्या करायला लागायच्या माहिती आहे ना. आणि ते सगळं बायका सगळ्या करायच्या. आणि त्यावेळेला ते गाणं म्हणायच्या. तर नवऱ्याकडची बाजू नवरीकडची बाजू, काही नवऱ्याकडचं काय, मग त्यांचं कॉम्पिटिशन चाललं आणि त्याच्यामध्ये त्या घाऱ्या बनवायच्या. बाई मी जाईन ग वैताग्या जोग्या संग, बाई मी जाईन ग वैताग्या जोग्या संग. मग नवऱ्याकडचं म्हणायचं, जोगी बोलू नको खुर्चीवर बसनेवाला, जोगी बोलू नको खुर्चीवर बसनेवाला, बाई मी जाईन ग वैताग्या जोग्या संग. जोग्या संग जाशील काय धुवं नेशील, जोग्या संग जाशील काय धुवं नेशील, मी तर नेशीन ग केळीची केळ पान, मी तर नेशीन ग. कारण जोगी आहे ना. केळीची केळ पान, पान नेसू नको बनारसी शालू तुला, जोगी बोलू नको मोटारीतून फिरनेवाला, जोगी बोलू नको चमच्यान खानेवाला, बाई तू जाशील काय धुव खाशील, मी तर खाईन ग केळीची केळ फळ, बाई मी खाईन ग केळीची केळ फळ. मला संगीताची खूप आवड होती, परंतु मला स्कोप मिळाला नाही. कारण का, संगीत हा एक असा विषय आहे की त्यामुळे माणसाला एक प्रकारचा आनंद होतो, हॅपीनेसपणा येतो. आणि लहान मुलांना पण झोपवताना म्हणा किंवा रात्री हे करताना म्हणा, मला गाणं म्हणायला खूप आवडायचं. आणि त्या गाण्याच्या आवाजामध्ये माझी मुलं व्यवस्थित झोपी जायची. आतासुद्धा मी माझ्या नातवंडांना गाणं वगैरे म्हणून दाखवते, तर त्यांनासुद्धा आवडतं. सगळे दावीद व योसेफ, אברהם, יצחק, יעקב, משה, אהרון, יוסף. את זוכרת איך הוא היה מספר? אנחנו יושבים גם אמא, הוא מחכה לאמא, תעשו צלחת נקי הכל, תבואי לשבת. ואחר כך הוא אומר, הוא יושב בכיסא, ואנחנו יושבים על ידו ככה למעלה, ושומעים את הסיפורים. וזה סיפור, אחרי סיפור גם הולך לישון טוב. שמע ישראל, שמע ישראל, אדוני אלינו, אדוני אחד. ברוך שם כבוד מלכותו לעולם בהם. שרה, רבקה, רחל, לאה, וגם לאה, וגם אסתר, וחנה, ונעמי. आता तिथे आम्ही हिंदू समाजामध्ये जास्तीत जास्त राहत होतो. आता गणपती आले, गौरी गणपती आले, तर ती गाणी मुलांच्या कानावर पडायची. आता उदाहरणार्थ, गणपती गजानना देवा भावे करीन तुझी सेवा. आता मुलं पण ते ऐकून ऐकून ते बोलतील, पण आम्ही काय करायचो, त्याच्यामध्ये बदल करायचो. बदल म्हणजे असं, मोशे रब्बेनूच्या देवा भावे करीन तुझी सेवा, लावीन मशिदीत बत्ती द्यावी मला दिव्य दृष्टी, मोशे रब्बेनूच्या देवा भावे करीन तुझी सेवा, वाटीन सुगंधित फुले भक्ती करीतो आम्ही मुले, मोशे रब्बेनूच्या देवा भावे करीन तुझी सेवा. असं आमच्या ह्याच्यामध्ये घेऊन त्या मुलाच्या मनावरती इतर धर्माचा पगडा बसू नये म्हणून तो आपला पगडा धरवायचा की तू मोशे रब्बेनू नाही कर म्हणून मशिदीत न्यायचा. मशिदीतून मुलं घरी आली का ती मुलं खेळता खेळताना बोलतात बघा, आदोनाय हु हाय एलोहिम आदोनाय. दुसरा मुलगा म्हणतो आदोनाय बेखोल शोफार. नेहमी रोषे सणात सण आला की माणसाला खूप आनंद होतो. आपण घरामध्ये घर स्वच्छ करतो, टेबल मांडतो, किद्दूस करतो, बराखा करतो. आणि ती पण सगळी नमाज आपली हिब्रूमध्ये नाही,
आणि परक्या ह्याच्यामध्ये राहणाऱ्या लोकांना हिब्रू भाषेचं ज्ञान नसतं. तर इशाकाचं अर्पण कसं झालं, कोणी केलं, हे त्या बोलीभाषेतून जर मुलांना समजावून दिलं. सोड सोड अब्राहमा मारू नको इसहाका तू इसहाका, जाळीमध्ये गुंतीला मागे पहायड का हो, जाळीमध्ये गुंतीला मागे पहायड का. वेदी करुणी रचली लाकडे त्यावरी ठेवी इसहाका, सुराहाती घेऊनी हात उगारिला, हात धरीत दूत बोलला हो बोलला, जाळीमध्ये गुंतीला मागे पहायड का. सोड सोड अब्राहमा मारू नको इसहाका तू इसहाका, जाळीमध्ये गुंतीला मागे पहायड का.